श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला वाटत असतं की आपण स्वामी सेवा करूया. स्वामी सेवा करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येकजण विचार करतं की आपण स्वामी चरित्र सारामृत वाचूया. पण ते पारायण करताना त्याची योग्य पद्धत काय आहे हे माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती, इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 आणि 21 अशी पारायण करावी, किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. पारायणाची योग्य पद्धत कोणती? वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी काय करावे? उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी सामनात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायण करताना त्याची व्यवस्था कशी करावी हे पाहूया. चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर किंवा मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपरांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. पारायण करताना आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चालले असताना साजूक तुपाचा दिवा अखंड लावावा. वाचन झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले वाहावीत. उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा. पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा, किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शेदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. पारायण करताना काही नियम आहेत. ते नियम आपण पाहूया. सकाळी स्नान, नंतर नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावावा. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव, श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायण करताना मुख्यत्वे एकाग्रता, उच्चार, अर्थ, भक्ती, श्रद्धा हे महत्त्वाचं आहे. हे असेल तर आपल्याला त्या पारायणाचा योग्य अर्थ समजून जातो. पारायणाच्या काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळावे. वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. काही लोकांना प्रश्न असतो की स्त्रियांनी पारायण करू हवे का करू नयेत? तर स्त्रियांनीही पारायण करू शकतात. जर स्त्रियांना मासिक पाळी असेल तर त्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं. जर पारायण चालू असेल आणि जर मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवावे आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करावे. या काळात श्री स्वामींच्या नामस्मरण आणि चरित्रकथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करावे. गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीने करावं. घरातील जबाबदारी आणि पारायण यांच्यात समतोल राखणं आवश्यक आहे. आता या पारायणाचे काय काय फायदे आहेत? तर आध्यात्मिक उन्नती भेटते. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढतो. जीवन सुधारते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आरोग्य सुधारण्यास मदत होते.
संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. व्यक्तिमत्व विकास सुधारतो. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. सामाजिक बंध मजबूत होतात. समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. बंधुभाव, प्रेमभावना, परोपकार वाढतो. तसेच रोग बरे होण्यासाठी याचा फायदा होतो. शिक्षणात प्रगतीसाठी होतो. विवाह आणि नोकरीसाठी होतो. एक पारायण केल्याने विवाह, नोकरी मिळण्यास मदत होते. योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता असते. आता लहान मुलांनी पारायण करावं का? होय, लहान मुलांनीही पारायण करावं. पारायणामुळे मुलांना अनेक चांगले गुण विकसित होतात. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते. त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. नैतिक मूल्ये शिकतात. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवणी आहेत.